मित्रांनो, शालेय जीवनात अनेक आठवणी असतात. काही गोड तर काही भावूक. आज आमच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना संमिश्र भावना अनुभवतो आहोत. त्या कार्यक्रमाद्वारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक, प्राचार्य, पर्यवेक्षक आणि विद्यार्थी एकत्र आले. चला पाहूया या सुंदर सोहळ्यातील काही अविस्मरणीय क्षण. I will be giving you best wishes to you. Actually, dear students, when you are going to appear in exam, that time everyone is saying that yes, write good paper, you proper study. But instead of you have to maintain your mind. You have to prepare your timetable, your schedule, that when to get up, when to take your food, when to study, and how much hours you want to study. What topics you want to study, on which part you want to give some good weightage, that all things you have to manage. Because this 20 days or 1 month of your examination period, within that you can learn a lot of things. You can be a all your time management person. You can be a person who can advise yourself. You can be a person who can guide yourself, and you can be a person who can treat you as you wish. Okay, so now I would like to request Narsuri sir to say some words. बाकीच्यांना संधी दिली नाही तर तुम्ही खुर्ची महत्वाची नसते, माणसं महत्वाची असतात. इयत्ता 12वीच्या सदिच्छा समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले प्राचार्य आदरणीय पुरे सर, सुपरवायझर आदरणीय मातेले सर, ज्यांचं इंग्रजीवर कमांड आहे ज्यांचं इंग्रजीवर कमांड आहे मते सर असं म्हणतात बा, ज्यांचं इंग्रजीवर कमांड त्यांना सर्वत्र डिमांड असे आदरणीय मते सर, आदरणीय छोटे रोपटे सर, आदरणीय शेटे सर, भुजबळ मॅडम, इंगे मॅडम, शीतल पाडेकर मॅडम आणि अतिशय अभ्यासू, आज्ञाधारक, गुणवंत, ज्ञानवंत, चित्तप्रिय आमचे आवडते विद्यार्थी आणि विद्यार्थी. 12वीच्या मुलांसाठी सदिच्छा समारंभाच्या निमित्तानं तुम्ही हा कार्यक्रम 12वीच्या मुलांसाठी 11वीच्या मुलामुलींनी आयोजित केला. त्याबद्दल मी प्रथमतः 11वीच्या शिक्षक म्हणजे 11वी तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांचं आणि 11वीच्या मुलामुलीचं प्रथमतः मी कौतुक करतो. त्याचं कारण असं आहे की एकमेकांनी एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट हे आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देण्याच्या दृष्टिकोनातून, शुभेच्छा देण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम एकत्र घडवून आणला. त्याबद्दल तुम्हाला मनापासून पहिल्यांदा कौतुक करतो, धन्यवाद देतो. आणि 12वीच्या मुलांसाठी आम्हा सर्वांच्या वतीनं 11वीच्या मुलांच्या वतीनं देखील मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. बेस्ट विशेष फॉर युअर फेब्रुवारी मार्च 2025च्या CBSEच्या परीक्षेला बरोबर आहे का? मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा. फिजिक्सचा पेपर आहे पहिला, बरोबर आहे का? कधी आहे? परवाच. हा, 1-2 दिवस सुट्टी आहे अभ्यासाला. ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल त्यांच्यासाठी जी सुट्टी आहे. पहिलाच पेपर फिजिक्सचा आहे. फिजिक्सचा पेपर झाल्यानंतर एकमेकांबरोबर अजिबात चर्चा करायची नाही. हे माझं चुकलं का, ते माझं बरोबर आहे का, हे करायचं होतं, ते करायचं राहिलं, काय करायचं नाही. पेपर दिला ना दिला. केंद्रावर जाताना व्यवस्थित जा, काळजीपूर्वक जा, बिफोर जा, वेळेत जा. एकदम फास्ट जाऊ नका. काय गाड्या वगैरे काय कसं काय नियोजन केलं असेल तुम्ही ते तर फास्ट जाऊ नका, व्यवस्थित जा. माझ्या माहितीप्रमाणे सर यांना पण अर्धा तास अगोदर आहे ना? अर्धा तास. हा, मला 45 मिनिटं लवकर या. हो, अगोदर तुम्हाला अर्धा तास त्या ठिकाणी तिथं जावं लागणार आहे. ते जात असताना आतमध्ये घेतल्यानंतर कोणत्याही प्रकाराचा वापर करू नका. तसं काही तुम्हाला सवय नाहीये.
गैरप्रकार लक्षात आले ना. इतर ठिकाणी ते होतात, परंतु तुमच्या बाबतीमध्ये ते अजिबात होणार नाही. उत्तरपत्रिका हातामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ते काळजीपूर्वक पाहून घ्या व्यवस्थित आहे का नाही. धाग्यानं दोऱ्यानं ते स्ट्रेचेबल केलेले असते. कधी कधी काय होतं, वरचं पान जे आहे ते बरोबर असतं, आतले कागद जे असतात ते मात्र निघालेले असतात. आपला सीट नंबर टाकण्यापूर्वी आन्सर शीट बरोबर आहे का नाही ते पाहून घ्या आणि मग पाहिल्यानंतर सीट नंबर टाका. टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व लिहिलेलं आहे, सब्जेक्ट वगैरे हे जे बाकीचे सर्व त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेला काय होतं, सीट नंबर मध्ये देखील आपल्याला जे रिसीट दिलेलं असतं त्याचा जरा सराव करा लिहिण्यासाठी. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, पाऊण नंबर त्या ठिकाणी लिहिला जातो, पाऊणच लिहा, पण काळजीपूर्वक अगोदर तुम्ही ते पाहून घ्या. त्याच्यामधल्या काही सूचना आन्सर शीट मधल्या वाचून घ्या, ते पण महत्वाचं आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती पण काळजीपूर्वक पाहून घ्या. कोणता प्रश्न आपल्याला सोपा आहे, कोणता अवघड आहे ते पण काळजीपूर्वक पहा. आम्ही ज्यावेळेस 12वीला होतो, फार जुना काळ आहे, तर पहिल्यांदा म्हातारी सर इंग्लिशचा पेपर. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि पर्यवेक्षक सर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यांना बोर्ड परीक्षेसाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले, जसे की उत्तरपत्रिका कशी लिहावी, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे आणि परीक्षेच्या काळात आत्मविश्वास कसा टिकवावा. या मौल्यवान सल्ल्यांचे पालन करून विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील. आपल्या शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवनाचेही धडे दिले. आज निरोपाच्या या क्षणी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही प्रेरणादायी शब्द दिले आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या शुभेच्छा. प्रथम, तुमच्यासमोर संधीचे अनेक दरवाजे उघडले जातील. फक्त मेहनत आणि प्रामाणिकपणा सोडवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. शिक्षण हा केवळ गुण मिळवण्याचा मार्ग नाही, तर एक चांगले व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे. तर असे काही संदेश शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करताना बोलले की शिक्षक म्हणजे आपले दुसरे पालकच असतात. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शन, प्रेम आणि शिस्त यामुळेच आम्ही इथे पोहोचलो. आज निरोपाच्या वेळी आमच्या विद्यार्थी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. भावना व्यक्त करताना त्यांनी बोलले की शिक्षकांनी आम्हाला फक्त पुस्तके शिकवली नाहीत, तर जीवन शिकवले. त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रेरणा होती. आज आम्ही या कॉलेजला निरोप देत आहोत, पण इथल्या आठवणी कायमस्वरूपी आमच्या हृदयात राहतील. शिक्षकांमुळेच आम्हाला यश मिळण्यासाठी योग्य दिशा मिळाली. आज विद्यार्थ्यांच्या मेहनतीच्या आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीचा सन्मान करण्यासाठी त्यांना स्मृतिचिन्ह, फुले आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वप्रथम 12वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा की तुम्ही आता CBSE बोर्डच्या एक्झामसाठी प्रिपेअर झालात आणि एक्झाम द्यायला जाणार. 11th स्टँडर्डने हा प्रोग्राम स्वइच्छेने सगळा अरेंज केला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेल्या सुपरवायझर नसुळे सर, प्रिन्सिपल सर, माटेले सर यांचेही खूप धन्यवाद. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.